मान्सून राज्यात दाखल झालेला आहे, मात्र पाणी पुरवठा करणाऱ्या अनेक धरणांमध्ये सध्या पावसाची प्रतीक्षा जी आहे ती अद्याप कायम असल्याचं दिसतंय। कारण अद्याप या धरणक्षेत्रामध्ये पाऊसच दाखल झालेला नाहीये। मी सध्या अशाच एका धरणात आलेलो आहे। पुण्याच्या नीरा खोऱ्यातील भाटघर हे प्रमुख धरण आहे आणि या धरणात सुद्धा सध्या पाहिलं तर अद्याप पावसाची प्रतीक्षा जी आहे ती कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या धरणक्षेत्रात अद्याप पाऊस न झाल्याने हे संपूर्ण धरणक्षेत्र जे आहे ते कोरडं पडल्याचं आपल्याला दिसतंय। दरवर्षी पाहिलं तर जूनच्या अखेरीस या धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा जो आहे तो उपलब्ध होत असतो। जवळपास 30 ते 40% या धरणाची पाणी पातळी जी आहे ती दरवर्षी होत असते। मात्र सध्या केवळ 8% पाणीसाठा जो आहे तो या ठिकाणी धरणामध्ये शिल्लक असल्याचा आपल्याला पाहायला मिळते। पाऊस न झाल्याने ही परिस्थिती सध्या धरणांमध्ये पाहायला मिळते आणि संपूर्ण धरणाचं क्षेत्र जे आहे ते आपल्याला कोरडं पडलेलं पाहायला मिळते। खरं तर पुणे जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत म्हणून या धरणांकडे पाहिलं जातं। नीरा खोऱ्यातील नीरा देवघर आणि भाटघर ही धरणं खरं तर पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर सारख्या तालुक्यांसह सोलापूर जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांना पाणी पुरवठा करत असतात। त्यामुळे या भागातील शेतकरी आणि नागरिक शेतीच्या पाण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी या धरणांवर अवलंबून असतात। मात्र सध्या पाऊसच दाखल न झाल्याने ही परिस्थिती जी आहे ती या धरण क्षेत्रात पाहायला मिळते आणि केवळ 8% पाणीसाठा जो आहे तो या धरणामध्ये शिल्लक आहे आणि हे संपूर्ण धरणाचं क्षेत्र जे आहे ते आपल्याला कोरडंच असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे या भागातील नागरिकांना सुद्धा आता पावसाची प्रतीक्षा जी आहे ती कायम लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किरण आंबेकीसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।